सर्व भावी शिक्षक शिक्षिका यांचे FIG9 अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती दिनांक 18/2/2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, सविस्तर पाहूया. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक 18/2/2024. शंका समाधान. मित्रांनो, शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर मित्रांनो, जे काही समान उमेदवारांना गुण मिळाले आहेत त्यामुळे त्यांचं प्राधान्यक्रम ठरवण्याच्या बाबत तरतुदी विचारात घेऊन अशा उमेदवारांबाबत योग्य क्रम तपासणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. ज्या उमेदवारांना समान गुण आहेत यांच्या बाबतीत काय करायचं याविषयी तर चर्चा त्यांनी पवित्र पोर्टलच्या जे काही आहेत ते त्यांच्यामार्फत झाली आहे. आता पुढे कार्यवाही ते करणार आहेत. त्यानंतर शिक्षक पदभरती प्रकरणी मान्य न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाही. याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती मान्य उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. मित्रांनो, समजा कोणी पदभरतीवर स्टे लावला तर अशा वेळेस अंतरिम एकतर्फी न्यायालयाने निर्णय देऊ नये. याबाबत दक्षता म्हणून जे काही प्रशासनाने या खबरदारी म्हणून सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यधारकांना संस्था जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय काम सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, सदर पदभरती ही संपूर्ण कॅम्प्युटराईज झालेली आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही. वशिलेबाजी किंवा पैसा या असले व्यवहार यामध्ये होणार नाहीत हे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणी फ्रॉड किंवा घोटाळा होणार नाही याची पूर्ण दक्षता आहे. कॅम्प्युटराईज प्रक्रिया असल्यामुळे यामध्ये सदर उमेदवारांनी कोणते घाबरून जाण्याचं कारण नाही. असे असतानाही अभियोक्ताधारकामधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. या बाबीकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मित्रांनो, काही दलाल फ्रॉड माणसे मी तुम्हाला नोकरी लावून देतो, अशी अमक्या जिल्हा परिषदेमध्ये देतो, अमक्या संस्थेत देतो अशी आमिष दाखवून काही अभियोग्यताधारकांना फसवत असल्याबाबतच्या तक्रारी आहेत. तरी मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा कोणत्या आमिषाला बळी पडू नका. असं कोणताही हस्तक्षेप किंवा अशी कोणतीही वशिलेबाजी होणार नाही. सदर पदभरती ही कॅम्प्युटराईज असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ज्या तुमचे सिलेक्शन होणार आहे तिथलं डायरेक्ट तुम्हाला नियुक्तीपत्र ऑनलाईनच मिळणार आहे. त्यामुळे अशा कोणत्याही तुम्ही भ्रमाला, अशा कल्पनाला बळी पडू नका. संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याच्या कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा मित्रांनो असे जर काही व्यक्ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असतील की मी तुम्हाला सदर पदभरतीमध्ये तुम्हाला वशिलेबाजी करू देतो किंवा इकडे नोकरी लावून देतो, या संस्थेत लावून देतो, तर अशा वेळेस त्यांनी तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट केला आहे त्याबाबत संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत. व अशा प्रकारे कोणी फसवणूक करीत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. असे फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर असे कोणी कॉन्टॅक्ट करत असतील तर वशिलेबाजीबाबत तर तुम्ही त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार करावी. त्याचप्रमाणे प्रशासनही तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल आणि सदरीत जे काही दलाल फ्रॉड आहेत त्यांना पायबंद घालेल. दरम्यान अशा खोडसाळ करणारे व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहेत. मित्रांनो, पोलीस प्रशासनाचे पूर्ण यावरती वॉच आहे की कोणी असे खोडसाळ किंवा दलाल असे आहेत का कोणी की जे अभियोग्यधारकांना फसवत आहेत. तर अशावर पोलीस प्रशासनाचं पूर्ण स्वतंत्र निगराणी आहे, पूर्ण लक्ष आहे.
सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत मित्रांनो वारंवार पवित्र पोर्टलचे नोटिफिकेशन हे सांगितलं जातं की पूर्ण पारदर्शकता आहे, यामध्ये कोणताही फ्रॉड आता दलालीचा वशिलेबाजी कोणताही संबंध येणार नाही. सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. मित्रांनो नोटिफिकेशन वारंवार तेच सांगितलं जातं की सदरची प्रक्रिया ही पारदर्शी होणार आहे, कम्प्युटराईज होणार आहे, यामध्ये कोणत्याही वशिलेबाजी अमका नात्यातला आहे, तमका पैसा देतो, मी इकडे नोकरी लावून देतो, असे कोणताही प्रकार होणार नाही. ही कम्प्युटराईज प्रक्रिया आहे. तुमचे नाव, तुमचा रोल नंबर, तुमचे टेटचे मार्क्स, स्कोअर यावरती तुम्हाला सर्व हे मिळणार आहे. टेटचे जो काही मार्क आहेत त्यावरच तुमचं मेरिट लावलं जाणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया मेरिटवर ठरली जाणार आहे. त्यामुळे असले फ्रॉड अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा. अशा कोणत्याही फ्रॉड माणसाच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका. असले कोणतेही आर्थिक व्यवहार तुम्ही करू नका, ही सर्वांना कळकळीची विनंती. सदरची पदभरती ही पूर्ण ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला तुमचा विषय, तुमचे मार्क्स, तुमचे टेटचे मार्क्स या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुमचं मेरिट ठरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही समांतर आरक्षण असतील तर त्याबाबत प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त किंवा इतर आरक्षण असतील त्या सर्वांचा एकंदरीत विचार करूनच तुम्हाला मेरिट लावलं जाणार आहे. त्यामुळे कोणतेही फसवणुकीचे प्रकार यात होणार नाहीत. तर मित्रांनो ही नोटिफिकेशन थोडक्यात होती. याविषयी सविस्तर काय माहिती आपण पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून नोटिफिकेशन येणार असेल त्यासाठी सबस्क्राईब करा.